गद्दारीच्या नावाला त्यांनी उठाव जो काय नाव दिलं आणि जाताना त्यांनी सांगितलं होतं की हिंदुत्वाची लढाई, आणि आता जी काही योजना वगैरे काढत आहे आपणा सर्वांना ठाऊकच असेल, मागे एसटी, मला वाटतं एसटीचा हाफ तिकीट अशी त्यांनी महिलांसाठी योजना काढली होती. आता जर जाऊन आपण बघाल महिलांनी तर ती योजना कुठेतरी पूर्णपणे गायबच झालेली आहे. त्याच प्रकारे आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, आता जी काय आमदारकीचं इलेक्शन येते ही फक्त तेवढ्या मर्यादितच आहे. एकदा इलेक्शन झालं, एकदा त्यांचे जे कोण असतील उमेदवार ते जिंकून आले तर ही योजनासुद्धा महिलांना कुठेच मिळणार नाही. शिंदेशाही ठीक आहे, प्रत्येकाला आपल्या आडनावाचा गर्व असतो, अभिमान असतो, ते समजू शकतो, पण शिंदेशाही जर तुम्ही लावत असाल ना तर जी यशस्वी शिंदे आज जिच्यासोबत एवढं निर्गुण कृत्य झालं, आज आपण बघाव तेव्हा फक्त सरकार आहे ना हिंदू मुस्लिम कुठेतरी करत असतं, जातीवाद करून आपल्या मताचा पुरेपूर वापर करत असतात फायद्यासाठी. पण मी याच्यावरती एवढंच बोलेल, हे जे हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा आज जे काय लव जिहाद वगैरे हा जो प्रकार चालू आहे, आज हिंदू मुलींना बोलतात ना जे काय टार्गेट केलं जाते ते सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जर लाडकी बहीण एवढीच होती तर आमच्यातल्याच काही महिलांवर त्यांच्याच लोकांनी जे काही केसेस वगैरे खोट्या टाकल्या हे आपणा सर्वांना सुद्धा माहीत आहे, तर आम्ही तेव्हा त्यांच्या लाडक्या बहिणी नव्हतो का? आणि आता जर आमदारकी जवळ येत असेल तर आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी झालो का? आणि जर ते आम्हाला खरंच आता लाडक्या बहिणी जर बोलत असेल तर माझी सुद्धा त्या लाडक्या भावांना कळकळीची एकच विनंती आहे की साहेब, हे जे काही महिलांवरती चालले ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आज आपण सत्तेत आहात, हे जर आमचे असते सत्तेत आम्ही आज यांना हे सगळे प्रश्न केले असते, पण आज जे सत्तेत आहे त्यांनाच प्रश्न करणार, मग आम्ही असू किंवा सर्वसामान्य जनता असू. तर साहेबांना मी एवढंच विनंती करेन की साहेब, जे काही चाललं आहे ते खूप विचित्र आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे पुढे जाऊन, तर याच्यासाठी काहीतरी बदल हा झालाच पाहिजे. नाहीतर सत्ताधाऱ्यांनी आपली जी काही सत्ता आहे ती सोडून द्यावी आणि जे काम करणारे त्यांना द्यावी.